तर काय नेमकं आपलं वाचनात आणि लिखाणात काय चुका होत नाही, त्यामुळे आपण समजून घेऊ. ओके. चला मग आपल्याला काय झालंय की आपण 2-4 दिवसापासून काय करतोय, इंग्रजी वाचनाचा सराव करतो. मग इंग्रजी वाचत असताना काही वेळेला आपल्याला अचा उच्चार काय करायचा, अ करायचा आहे, ॲ करायचा आहे, ए अ करायचं आहे, ए आ करायचं आहे, कुठे दीर्घ करायचं आहे, कुठे शॉर्ट करायचं असतं. पण त्यावेळेला आपल्याला थोडीशी अडचण येते. तर आपले जे काही 5 स्वर आहेत, ठीक आहे, 5 स्वर कोणते आपले, हे 5 स्वर आहे व्हॉवेल. ठीक आहे. या 5 स्वराच्या माध्यमातूनच सर्व जे काही मुळाक्षर आहे म्हणजे व्यंजन जे आहे त्या व्यंजनाला उच्चारण्यासाठी मदत होते. त्यामुळे आज आपण जे आहे तर येचा वापर कोणकोणत्या ठिकाणी कसा कसा होतोय, याचा उच्चार कसा कसा होतो तो आपल्याला काही शब्दाच्या माध्यमातून समजून जर घेतलं तर अनेक प्रकारे वाचन करत असताना आपल्याला अडचणी येणार नाही. त्यासाठी आपला हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे लक्ष देऊन सर्वांनी बघायचं की या ठिकाणी येचा उच्चार कसा होतो. बघा, येचा उच्चार काय वेळेला अ पण होईल, जसं येला तर अ म्हणतोच आपण, बरोबर आहे. अ काय वेळेला त्या अचा वापर आपण आ म्हणून पण करतो, आ, बरोबर आहे ना. काना द्यायचा आपला, केला जर काना द्यायचा तर के का करतो ना, तसं आ पण होतो. काही वेळेला अ होतो, अ आहेच, आ पण त्याचा उच्चार होईल. काही वेळेला ई पण होईल, ई पण होईल. आता ई म्हटलं तर वेलांटी झालं. ई म्हणजे की, खी, गी. मग ई साठी तर सर तुम्ही म्हणता की आय घेता सर तुम्ही, काही वेळेला सर दुसऱ्या वेलांटीसाठी सर तुम्ही ई घेता. परंतु काही शब्द असे येतात की त्या ठिकाणी ई सुद्धा उच्चार होतो येचा. काही वेळेला ये असाही उच्चार होईल, फक्त येचा, फक्त येचा ये असाही उच्चार होईल. त्यानंतर काही वेळेला ए काही वेळेला ऍ. आपले शब्द बघत असताना तुम्हीच मला सांगणार की सर इथे याचा उच्चार असा व्हायला लागलाय, इथे याचा उच्चार यापेक्षा वेगळा कोणता उच्चार येणार नाही. आपण जे काही खाली शब्द घेतलेले आहेत तेच त्याचाच माध्यमातून तसंच उच्चारतो, तिथून निघणार आहे. आणि काही वेळेला आ पण होणार आहे. आ काय होणार आहे, आ. बियॉन्ड, जसं आपण सकाळी चालू होतो आ, म्हणजे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. मग हे आपण काही शब्द घेतले, मग काही शब्द घेतल्यानंतर मग त्या शब्दाला धरून तुम्हाला सांगायचं काय, तुम्हाला सांगा. आता इथे घेतलं, आता एफ ए टी, आता या ठिकाणी मी उच्चारलेला आहे फेट. आता आपण याला फेट म्हणून टाकू. याचा उच्चार काय होणार आहे ठिकाणी, फे इट, फे इट. हा, आता फे फे ए ए, या ठिकाणी ए फेय फेय. आता याला फेय म्हणायचं, फेय फेट 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 फेट. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी या येचा उच्चार कशाच्या रूपात आलेला आहे, कशाच्या रूपात आला इथं तो, कशाच्या रूपात आलाय, मात्र्याच्या रूपात आलाय. फेट फेट फेट. ठीक आहे. या ठिकाणी इथं मात्राचं या ठिकाणी काम केलेलं आहे. जसं की आपण इंग्रजीमध्ये मात्रा देण्यासाठी काय वापरतो, ई वापरतोय, पण इथे येणं काम करून टाकलं. म्हणजे आपल्याला वाचत असताना नेमकं फाईट म्हणावं लागणार नाही, या फाईट फाईट टू फेट असं काही म्हणावं लागणार नाही. इथं सुद्धा फेट असं या ठिकाणी जे आहे फेट असं होतंय. याचा उच्चार तुम्हाला असा करावा लागेल, ह्या येचा लक्षात ठेवा. फे इथं म्हणजे मात्रेचं काम या ठिकाणी केलं. तसंच बघा या ठिकाणी सुद्धा मात्रेचं काम केलं. आता आपण याला सरळ सरळ काय म्हणतो, याला FAC आपण आपल्या गावरान भाषेत किंवा आपल्या लँग्वेज मध्ये, पण याचा शुद्ध जो उच्चार आहे फेस फेस फेस. म्हणजे या ठिकाणी सुद्धा या येणं कशाचं काम केलंय, मात्र्याचं काम. फेस आपण काय म्हणतो, फेस आपण FAC फेस म्हणजे
चेहरा आपण फेस म्हणून टाकतो. पण या ठिकाणी या येनं जे काम केलंय इथं मात्र्याचं काम केलं. फेई ए फे ए ए फेज फेज ए ए ए ए हा ए लक्ष देतं ना. ए असं आहे म्हणजे फेज. उच्चार करत असताना हळुवारपणे उच्चार करायचा प्रयत्न करायचा, तो म्हणायचा, जेणेकरून आपल्या वाचनात सुधारणा होते. फेज त्यानंतर इथे घेतलं फेज. आता आपण फेके फेक म्हणून टाकू, किंवा तुम्ही तुमच्या भाषेत जर घेतला आपण मुळाक्षरानुसार पाठ केलं तर फेके किंवा फाके, याला फाके म्हणत बसाल तुम्ही. पण आहे ना फाके पण म्हणणार ना, फाके म्हणजे काय फेक. फेक म्हणजे महत्वाचं काय आहे आता हे फेक 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 म्हणजे इथं ए या ठिकाणी जे आहे ए असा उच्चार यायला लागलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. फेक म्हणजे आपल्या चुका ह्या होणार नाही वाचताना. या ठिकाणी पुन्हा एच्या सी ए आणि आपण केअर केअर हा बघा काय उच्चार केअर. सी ए आरी घेतलं ना सी ए आरी केअर म्हणजे आपण उच्चार करतो पण आपल्याला वाटत नाही नेमकं काय काय यायला लागलंय त्याच्यामध्ये. कोणकोणते मुळाक्षर येत आहेत, त्यामध्ये कोणते व्यंजन आहे, कोणते व्यंजन आणि कोणते स्वर आहे, याच्या साच्यातून याची दोघांची बांधणी केल्यानंतर एक मुळाक्षर बाहेर निघत असते. एक लक्षात ठेवा. फेय ए फेय ए दिसतंय ना. याच्यापेक्षा वेगळे उच्चार कोणते होणार नाहीयेत. त्यामुळे आपल्याला उच्चारणाकडे लक्ष द्यायचं. फेय ठीक आहे. पुन्हा केअ सी ए आर केअ 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 आपण उच्चार तो इंग्रजी जी लँग्वेज आहे फॉरेनरची ती घशात नाही. ते म्हणजे आपण लगा आपण जी आपण त्याने म्हणत दंत तालव्य गोष्टी या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करतो. दंत तालव्य पण तिकडची तर लोक जे बोलतात ना त्यांचं ते दिप्थांग आहे, त्यांचे जे स्वर हॅलो हम्मा मग आता मी मदर म्हणलं हम्मा आलं का मदर कुठं बाहेर मी काय मदर म्हणले मग मदर म्हणलोय पण ते कुठं का मग सगळं याच्यातच करतात ते ना. आपल्याकडे ओ मदर ओ फादर आलं आपण जाणार आपली गावरान ठीक आहे अशा सुरू. इथं झालं केअर. इथं इतिहास म्हणले याला जर केअर तुम्ही असं काय म्हणलं आपण लगे केअर असं करतो. ते कसं केअर दे. आता मी काय म्हणलं दी म्हणजे मी काय म्हणलं धीस म्हणलं दिस म्हणजे ते जे आहेत ना जोर देऊन बोलत नाही, मग आपल्यालाच कळत नाही. म्हणून फॉरेनर लँग्वेज शिकावी लागते, ऐकावी लागते. तिचे कोर्सेस आहे विद्यापीठांमध्ये. फॉरेनर लँग्वेजचे कोर्सेस असतात जे मुलं ज्यांना विदेशात नोकरी करायची आहे, ज्यांना विदेशाच्या एम्बेसी म्हणजे आपला एक महत्वाचा सचिव लेवलचा अधिकारी दुसऱ्या देशात असतो. त्या एम्बेसी म्हणजे जायचं जपान लँग्वेज, अमेरिका लँग्वेज किंवा ज्याला ज्या देशात जायचंय त्या देशातल्या आपल्या भाषा शिकाव्या लागतात, कारण त्यांचं उच्चारण हे वेगवेगळं आहे प्रत्येकाला. दॅट काय ती आपलं करतो दॅट डब्ल्यूची वाट ते काय वा वा ते असे करतात. आपण म्हणू की हे येडं झालं की काय, कारण आपण त्यांचं ऐकू वा वा मी म्हणलो आता व्हॉट आर डुइंग व्हॉट डू म्हणजे आपल्याला कळणार नाही. आपण म्हणू हे निश्चित येडे आहे भाऊ, पण ते काय म्हणजे हे येडे डिअर डीए आर ई डिअर 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 उच्चार झालीच पाहिजे. असे अनेक शब्द येणार आहे आपल्या पुस्तकात आहेत. कुठं कसं येतं मधामध्ये त्याचा असं उच्चार करून, कारण आपण आपल्याला इंग्रजी यावी म्हणून आपण काय केलं काण्याला ये मात्रेला ई दोन मात्रेला ये पहिल्या वेलंटीला आहे दुसऱ्या वेलंटीला डबल ये ते काना एक मात्रेला ओ काना दोन मात्रेला ये यू हा
अनुसारला अम किंवा एन आहाला एचे आहा हे असं आपण सगळं पाठ केलं तरी सुद्धा आपल्याला वाचताना अडचणी यायला लागल्या. मग त्या अडचणी येऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला जे आहे की जे सर्व जे काही स्वर आहेत या स्वराचा कुठे कुठे कसा कसा उच्चार होतोय की यातले आपण काही शब्द जर बघितले तर निश्चितपणे याचा असा वापर करावा लागतो. हे आपल्याला 100% आजच्या तासातून तुम्हाला कळणार म्हणजे कळणारच. एक लक्षात ठेवा त्याचा असा उच्चार होईल फे ए अ. त्यानंतर काय आहे आता आपण याला कॉटेज आपलं कॉटेज म्हणजे कॉटेज क्वा क्वा टेज COTTAG टेज. आता या ठिकाणी येणं उच्चार येणं काय काम केली येणं कशाचं काम केली कॉटेज कॉटेज कॉटी टी टी ई ई ईचं काम केलं या ठिकाणी. आणि आपल्याकडे कॉटेज एक पुढे झालं मी कॉटेज बांधलं. कॉटेज म्हणजे राहण्याचं मस्त ठिकाण चांगलं चांगलं तुम्हाला मस्त वेगळं फॉरेन लोक वगैरे किंवा आपण जाऊन तिथं राहण्याचं कॉटेज ते कॉटेज. पण इथं कॉटेज कॉटेज आणि ओचा मॅक्झिमम आ ओ असं उच्चार घेत चालला. जसं की केओ को ओ तोंडाचं चेंबूच झालं पाहिजे. चेंबू याला चेंबू घेऊन जातो ना का नाही तसं हे चेंबू करायचं बोल चेंबू लक्ष द्या कॉ. ओके त्यानंतर आता आपल्याकडं आपण याला काय म्हणू करेज. आपण इथं यायचं कसं काय आलं री 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 करी म्हणजे ह्या ज्या तर इथं या ठिकाणी जे आहे या येणं कायचं काम केलं वेलांटीचं काम करी इथं वेलांटीचं काम केलं. त्यानंतर या ठिकाणी डॅमी इथं डॅ म्हणजे डॅ कशाचं काम केलंय ऍचं काम. या ठिकाणी ऍचं काम केलं बघा ऍचं काम डॅमेज. त्यानंतर पीए पीए कायचं काम केलं इथं पेज 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 ए आलं मात्र पण आलं ए मात्र असतो ना एज पेज पेज पेज. आपला असा उच्चार केलाच गेला असा उच्चारच झाला पाहिजे म्हणजे आपण बघतोय आपण घेतोय मग आपल्या चुका होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. याचा उच्चार होतो पेज असा याचा उच्चार होतो. इथं घेतलं आता तर मॅड म्हणजे हुशार ना ओके ओके. तर मग इथं मॅड काय उच्चार आला मॅड. इथं पण मॅड बरोबर आहे. ऍचा उच्चार झाला म्हणजे या एनं ऍचं काम केलं. कायचं काम केलंय ऍचं काम कशानं या इथं येणं मॅड. कमर म्हणणार कमान म्हणणार गावरान भाषेचं रिमैमान कमर म्हणणार नाही मॅड. ओके इथं पण मॅड गुगल मॅप असतो ना आपला तो हा मॅड मॅड ऍचं काम केलंय मॅड. त्यानंतर पिलर पिलर पिल्ल माझ्या बोलल्याकडे पिल्ल पिल्ल ल हा ल जो आहे थोडा लंबा घ्यायचा आहे इकडचा हा लंबा घ्यायचा आहे पिल्ल. आता तसं जर बसन हे जर आपण फॉरेनर व्यक्तीला मला लावलं तिला रनिंग गरज नाही आपण पिल्लर ए प्लेयर है ना. क्रिकेट मध्ये किती प्लेयर फुटबॉल मध्ये किती प्लेयर ए तो प्लेयर तिकडे जाईल हा प्लेयर इकडे जाईल आपलं प्लेयर ते पिल्लर ते असे म्हणजे या ठिकाणी
या लला जे आहे थोडस ओढायचंय, ताणायचंय. र सायलेंट केला तरी चालतो. पिलं पिलं र आहेच त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण रेग्युलर ल, इथं पण ल लंबा जाऊ द्यायचा. रेग्युलर 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 ल थोडासा लंबा जाऊ द्यायचा. रेग्युलर. इथं नॉर्म 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 म, ठीक आहे. म या ठिकाणी अ ला जे आहे, ह्या अ ला जे आहे इथं अ चा उच्चार केलेला आहे. ह्या एने अ चा उच्चार केलाय. तो अ चा उच्चार पण कसा आहे, थोडासा लंबा आहे. नॉर्म हा म अ अ अ आलाय. इथं आप्थ, आता आपण म्हणतो आफ्टर आहे ना, गटर शटर कटर. आपण लंबा लंबा लगेच जोराला जोड देऊन लगेच आपण दाबून म्हणतो. लगेच आपण ते कसे ते असं करतात दिसतं. मग हे इथं बघा, या येणं कशाचं काम केलंय, कशाचं काम केलंय, आचं म्हणजे खाण्याचं काम केलं. आ झालं म्हणजे या ठिकाणी आ झाला. काही ठिकाणी अ पण झाला, काही ठिकाणी आ पण झाला. सुरुवातीला झाला आफ्टर, ठीक आहे. आफ्टर. त्यानंतर या ठिकाणी आता इथं डायरेक्ट इथं काना झालता, इथं नुसतं मूळ शब्द अंश 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 म्हणजे अ इथं येऊन गेलं, इथं काना येऊन गेला, इथं मूळ शब्द येऊन गेला. असाही उच्चार येतो. त्यामुळे आपला प्रत्येक वेळा तेच राहील, तसंच राहील असं नाही. त्यासाठी वाचत असताना आपलं स्वतःचं लॉजिक लावत चालायचं, स्वतःच डोक्याचा वापर करायचा. म्हणजे जर तुम्ही त्याच्या सारखं करतात, ए डायरेक्ट गायवरती बंदिली होणार तसं कर. तुम्हाला लॉजिक लावा, डोकं लावा म्हणलं तुम्ही असं डोकं लावत बसायचं नाही, विचार करायचा. ओके. आन्सर. त्यानंतर इथे डबल का नाही गेलं, आस्क. काय आस्क आस्क. आणि आ बी कसा आहे, थोडस लंबा आहे, दीर्घ. आस आस हा आस. म्हणजे इथं कायचं काम केलंय, आजचं काम, आज काम केलं. ओके. तसं पण इथं ऑल म्हणजे सर्व ना, म्हणजे कोणाचं काम केलंय, आचं काम केलंय. येणं आचं काम केलेलं आहे. येणं आच आ. इथं पण बा आ. म्हणजे ह्या येणं जे आहे ते ह्या आचं काम केलेलं आहे. वरती चंद्र काढून टाकलाय, ठीक आहे. याला पण क क क आ क. कारण काय आपण म्हणतो सहज, पण त्या उच्चारणाकडे आपण कधी लक्ष देत नाही. किंवा आ उराला का काय उराला, आचा वापर झाला, तो आ कोण आ करू राहिला काय, तर तो या ठिकाणी ए करू राहिला. आ का बा का. मग अशा प्रकारे ह्या जे ये आहे त्या येचा जो काही वापर आहे तो अ पण होतो, आ पण होतो, ई पण होतो, येई पण होतो, ए अ होतं, आ होतं आणि आ होतं. हे लक्षात ठेवायचं. आणि मग याचा सराव तुम्हाला इंग्रजी वाचन करत असताना जर तुम्ही बघितलं जर नियमितपणे चांगलं बघून जर वाचलं की त्याचा कसा उच्चार होतो, तर ते तुम्हाला लिहित असताना तिची अडचण येणार नाही. त्यानंतर आपलं तुम्हाला एकानंतर एक आपण हे जे 5 स्वर जे आहे, कारण स्वराशिवाय व्यंजन उच्चारणे शक्यच नाही. स्वराच्याच साह्याने आपण व्यंजन उच्चारू शकतो. लक्षात ठेवा, नसता स्वर हा उच्चारू शकत नाही. त्यामुळे 5 जे स्वर आहेत, ए आय ओ यू, या 5 स्वराचा
प्रत्येक कोणत्या ना कोणत्या शब्दात कुठे ना कुठे समावेश होतो आणि त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वेगवेगळा उच्चार होतो ना आपल्यालाच नवल वाटतं असं कसं झालं. जसं की तुम्हाला सांगितलं इथं होतं तिथे गेली, काय म्हणतात ते नजर आहे, तसं हा शब्द इथं तर होता तिथं आ कसं काय झाला, तर असा आपला प्रश्न पडत असतो. तर चला मग आपल्याला या ठिकाणी ईचे उच्चार हे प्रमाणे जसं काल बघितलं तसं आज ई चे कसे कसे उच्चार कुठं कुठं होतात ते आपल्याला समजून घ्यायचंय. ई या चे उच्चार काय काय होतात बघा. ई होतो, त्याच्यानंतर मोठी ई होतो, ई अ असाही होतो, अ पण होतो आणि ए पण आहे. म्हणजे एवढे जे आहे जवळपास 1 2 3 4 5 स्वरूपामध्ये ईचा उच्चार होतो शब्दात आल्यानंतर. लक्षात ठेवा. कारण हे जे आपलं चालू आहे याच्यानुसार तुमचं उच्चार करण्यामध्ये वाचनामध्ये सहजता येईल. त्यामुळे येचा उच्चार कसा होतो, बीचा कसा होतो, ये हा सूर आल्यानंतर एक अक्षर सोडल्यानंतर दुसरं जे अक्षर असेल तेच आलं असेल त्याचा उच्चार कसा होतो हे समजून घेण्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. तर ई या स्वराची ई मोठं ई ती माणसं मोठं ई का जाड ई आहे का नाही, म्हणजे दुसरी लिपी आहे ना. ई आणि ई हे मोठं ई आहे. ई अ आहे, अ आहे आणि ए आहे. ए म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती याचा अर्थ काय होतो, तो मात्रासाठी वापरतो आपण है ना. के असं हे लक्षात ठेवत चालायचं काही गोष्टीला. मग या ठिकाणी काही काही शब्द दिलेले तुमच्या समोर, ते शब्दाचं आपण काय केलं पाहिजे निरीक्षण. मी शब्द दिले त्याचा अर्थ दिलाय, त्याच्या उच्चाराकडे आपलं लक्ष द्यायचंय खास. किंवा ई आलाय त्याचा उच्चार कसा व्हायला लागला त्याच्याकडे आपलं लक्ष द्यायचंय. आता CEDEL याचा उच्चार आता तुम्ही काय म्हणता, कोणी केळ करल कोणी केडे करल है ना, पण या ठिकाणी सीड सीड. आणि प्रत्येक शब्दाच्या जवळपास जे असतं जवळपास असं 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 काही केलेलं असतं बघा. प्रत्येक शब्दाकडे जर तुम्ही बघितलं असं असं जर केलं किंवा मग या ठिकाणी असं असं काही केलं असं काही केलं असेल, खालून जर असं काही दिलेलं असतं, असं खालून काही जर दिलेलं आहे समजून घ्या, समजा त्याला जे आहे तो शब्द संयुक्त आहे समजून घ्या. संयुक्त संयुक्त शब्द आहे असं समजा. संयुक्त म्हणजे दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त शब्द म्हणून एकत्र झालेला शब्द. आणि जवळपास मी तुम्हाला सांगितलं की 5ही स्वर जे आहेत ते आपल्याला जे काही असलेले व्यंजन आहेत त्या व्यंजनात मिळवल्याशिवाय, म्हणजे जे स्वर त्या व्यंजनात मिळवल्याशिवाय तो मुळाक्षर पूर्ण उच्चारताच येत नाही. क जरी म्हटलं अ न म्हणता काढा बरं क बाहेर काढा बरं येतंय का, वी कांट स्पीक बोलू शकत नाही. कसं करणार, करू शकत नाही. म्हणून मला म्हणायचंय की स्वर मिळवल्याशिवाय व्यंजनामध्ये तो शब्दच बाहेर निघू शकत नाही. एक लक्षात ठेवा. या ठिकाणी सी सी ई आलं हा, सीड हा सीड. आता हा या ईचा काही एक संबंध येत नाही, परंतु सीड सीड जर त्याचा अर्थ आहे काय स्वाधीन करणे वगैरे वगैरे आहे. स्वाधीन करणे म्हणजे दुसऱ्याला ताब्यात देणे वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी METE याचा उच्चार होतो मी मी. ठीक आहे. मी ऍक्च्युली मी बोलतोय, माझ्या बोलण्याकडे लक्ष देणं गरजेचं. मी आता मीला मी लंब म्हणलंय का शॉर्टकट म्हणलंय का लांब म्हणलंय, जनरल समजून घ्या. असं जर कुठे काही असं आला असेल लिहिल्यानंतर, असं जर काही असं मग आलं असेल समजून घ्या. असं जर काही आता इथं काही नाही आलं. ठीक आहे. तर या ठिकाणी मी जर काही समजून असं काही दिलं यस सारखं काय आलं समजून घ्या, त्याचा उच्चार लंबा करायचा. म्हणजे ते अक्षर कसं आहे, दीर्घ आहे, मोठं आहे हे समजून घ्यायचं. ओके. मग या ठिकाणी मी या पी मी 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 म्हणजे या ईचा जो उच्चार आहे तो काय आला, ई आलेला आहे. ईट ईट ईट.
ते पण ही दुसरी ईड लिंबूची आहे, कारण उकार कोणचा आहे, वेलांटी कोणती आहे, दुसरी आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं. ते जर तुम्ही करत बसाल मेटे मेटे, ते खास आपल्या याच्यासाठीच आपलं चालू आहे. आपण त्या काल्याला ये, काल्याला ये, मात्र्याला ये, उकाराला येऊ, या भानगडीत पडायचं नाही. आपला जसं वर्ग वाढत चालतो तसं तसं आपल्याला जे आहे ये आय ओ यू हे जे 5 स्वर आहे हे आल्यानंतर त्यांचा उच्चार कसा केला गेला पाहिजे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग आता मीठचा अर्थ या ठिकाणी सीमा होते. सीमा हे मुलीचं नाव नाही, मोजणी होते, मर्यादा होते, माप होते. या दोन्ही तिन्ही अर्थाने ह्या मीठचा अर्थ या ठिकाणी, पण उच्चार काय झाला, ई आलेला आहे, लक्ष ठेवायचं. त्यानंतर या ठिकाणी कम्पीट, उच्चार काय झाला, COMPET. आता या ठिकाणी या ईचा उच्चार काय झाला, कंपी ई असा उच्चार आलेला आहे, तोही दीर्घ आलेला आहे, दीर्घ आहे. कंपी लंबा म्हटलाय, कंपी म्हणजे कम्पीट पासून कॉम्पिटिशन, ठीक आहे. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, ठीक आहे, खेळ वगैरे स्पर्धा, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी MERE मी, आता तसं जर आपण जर त्या फॉरेन लँग्वेज मध्ये जर बघितलं तर फक्त तो एवढाच राहिला असा, लक्षात आलं का. पण आपल्या भारत देशामध्ये लगे रट्टून बियर बियर डियर कियर असं दाबून असतं, फक्त तो एवढाच आहे. याचं पण म्हटलं मी तर बघा असं ठेवलं इथं स्टीम, कसं स्टीम, कसं स्फियर, स्फियर म्हणून इथं काय असं SPHERE लिहिलं स्फियर, स्फियर. मग आता ह्या इथं पण आलंय. आता हे ह्या सांगा बरं मग मला ह्या ईचा उच्चार काय होणार आहे, हा ई आला. आता याला स्फेअर नाही म्हणू शकत, स्फेअर कारण ते म्हणून ई म्हणजे मात्रा होतं इथं स्फियर, ठीक आहे. स्फियर, स्फियर लक्ष द्यायचं, स्फियर. आणि तुम्हाला मी वारंवार काय म्हटलं, आपण ज्यावेळेस वाचायला लागतो त्यावेळेस जरा असं भाषणामध्ये गती आणायची. गती आणली म्हणजे आपण ते जे मात्रेला काय, उकाराला काय, वेलांटीला काय, हे जे आपण पाठ केलेले ते आपलं थोडंसं दूर होते आणि आपल्या वाचनामध्ये काय होऊन जातं, थोडीशी प्रगती होऊन जाते. आपल्या चुकाही या दुरुस्त व्हायला लागतात. थोडीशी गती वाढून घ्यायची वाचताना, ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी JERK, ठीक आहे. आता या ठिकाणी त्या फॉरेनर तिकडे जर आपण गेलो तर ते काही म्हणतच नाही, परंतु आपल्याला काय व्हायला लागले, आपल्याला आर दिसायला लागला जार्क. मग तुमच्यासाठी म्हणून या ठिकाणी मी रफा टाकून दिले जार्क, काय टाकलं जार्क. परंतु तिकडे जर म्हणलं ते काय म्हणजे म्हणतात जार्क, जार्क. र सायलेंट आहे, झोपून ठेवले त्याने, सायलेंट मध्ये आहे जार्क. याचा अर्थ धक्का, हिसका देणे, हिसका देऊन ओढणे, ढकलणे वगैरे वगैरे असा अर्थ होतो जार्क, बरं का. आता HERD इथं पण इथं काय घेतलं, हळ, हळ. बरं आपल्याकडे काय म्हणतो असतो आपण, हळ. हळ म्हणजे कळप, मेंढ्याचा बकऱ्याचा जे काही जे एकूण असतं ते कळप. किंवा मग हा हळचा अर्थ काय, तिरस्कार दर्शक, तिरस्कार. आपण तिरस्कार करतो ना एखाद्याचा, एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसली आपण तिला सड कसं मस्त बोलतो म्हणजे तिरस्कार करतो, तसं तिरस्कार दर्शक या ठिकाणी तो शब्द आहे हळ. HERD हळ, हळ. काय आलं ईचं, ईचं काय उच्चार आला, आला. आता तुम्ही हेरड म्हणू शकले असती तर, परंतु नाही, इथे या ईचा उच्चार जो आहे
अ आलाय ह, हे समजणं गरजेचं आहे. ह असं आलं. इथं KERB हा हे फॉरेन लँग्वेज मध्ये आपण इकडे कसं म्हणतो कार आहे ना, जीव टाकला ना मला कार, परंतु क क क म्हणजे या ईचा उच्चार काय आला, काय आला क. क म्हणजे अंकुश, ताबा, संयम, ताबा मिळवणे, संयम ठेवणे, अंकुश म्हणजे नियंत्रणात ठेवणे. आपल्या आपण शांत बसा, कोई हिलेगा ताब्यात ठेवणं. हातात काठी घेतलं, बघ बरं कसं पुढे जात होतं, थांब तिथंच, म्हणजे अंकुश ताब्यात ठेवणं असं त्या अर्थाने तो होतो. चला अजून काही शब्द आपल्याला आतापर्यंत ई कळालं, अ पण कळालं. आता बघूयात पुढे काही काही येतंय का. BARREL हा बॅरल, बॅग हा म्हणजे हे जर आता हे जे ई आहे र, बॅग रल, रल रल काय आलं त्याचा उच्चार आलेला, बॅरल. ईच्या संदर्भातला त्याचा उच्चार आलेला या ठिकाणी. ते तुम्ही बरेला असं करून बसताल तुम्ही है ना, किंवा बारेला असं करून बसाल, किंवा मग तुम्ही असं करून बार रेल असंही म्हणू शकता तुम्ही. कारण आपण ते कानाला ये, उकाराला ये, वेलांटीला ते असं जर पाठ करून ठेवलं असेल तर त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी हे जे ई आहे त्याचा उच्चार जो आलेला आहे तो आलेला ओके. बॅरल म्हणजे बंदुकीची ती नळी, गोळी, किंवा मग बॅरल भरून पाणी आणण्याबरोबर एक ती प्लॅस्टिकची सुद्धा बॅरलच म्हणतात तिला. हा बॅरल भरून, गॅलन भरून, कॅन भरून त्याला बॅरल म्हणतात, जार भरून वगैरे वगैरे ती बॅरलच आहे. ओके. तसंच या ठिकाणी BARREL हा काय घेतलं, याचा उच्चार काय बॅरल, बॅरल हा र र र र बॅरल म्हणलं का, बॅरल र म्हणलं म्हणजे या र म्हणजे शेवटी र र या ईचा उच्चार अचा व्हायला लागलेला बॅरल, बॅरल म्हणजे आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. हालाकी मागे आपण बघितलं याचा उच्चार अ पण होतो, आ पण होतो, ऍ पण होतो, ए पण होतो, आ पण होतं. बरोबर आहे ना. तसं की झालं बॅ, बरोबर आहे का. म्हणजे हे कालच्या पाठात बघितलं आपण बा याचा उच्चार असा असाही होतो. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार बोलताना काय बोलतो असतो, याचा एकदा स्पेलिंग पूर्ण वाचा, पुन्हा उच्चार करून बघा, स्पेलिंग वाचा, पुन्हा उच्चार करून बघा. म्हणजे कोणता शब्द मला तोंडातून योग्य वाटायला लागला तो तुमचा खरा शब्द असेल. आणि हे पूर्ण एकदा समजून घेतल्यानंतर जेवढे पूर्ण समजून घेतल्यानंतर चुकायला नको याच्यानंतर आपण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे करंट, CURRENT हा CURRE हा करंट, 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 अन 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 म्हणजे येतं या ठिकाणी याचा उच्चार या ठिकाणी अ व्हायला लागला ह्या ईचा उच्चार. करंट, करंट म्हणजे चालू, आजचा, ताजा वगैरे वगैरे. करंट ताजा किंवा करंट तुम्ही मसत घ्यायचं, करंट लावायचं, लाईट लावायचं, ते करंट नाही. करंट म्हणजे चालू, सध्याच आपण म्हणतो का लेटेस्ट चालू ताजा घडामोडी म्हणजे ते करंट. ओके. त्यानंतर पेन, पेन म्हणजे आता हे PEN आता याचा काय वापर आला, म्हणजे ए आलेला आहे इथं, त्याचा इथं ते आपल्याला बरोबर फेसोफेस आपल्या या कार्यक्रमानुसार इथं बरोबर बसलं. कारण मात्रेला देतो आपण ई म्हणजे ए आहे ना, ए म्हणजे एन म्हणजे इथं आलं ए असा उच्चार आलेला आहे या ठिकाणी ईचा. त्याला काय म्हणतात, लेखणी म्हणतात. त्या काळचा टाक असायचा, जे साधू संन्यासी जे लिहायचे, बोरूची काडी म्हणजे बांबूची बारीक काडी शिलायचे
रंगाचा कलर घ्यायचे, पानाचा झाडाचा रंगाचा त्यात बुडून ते असले असते त्याला टाक असं म्हणायचं. किंवा लिहिणे असंही होतो. आता पेन म्हटल्यानंतर पेनानं काय करतो आपण, शेती खांद्याचं काम करू का, काय काम करू ते ना, त्याला लिहिणे सुद्धा पेनाला म्हणू शकता, या एका अर्थाने लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पेट, 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 ई काय आलं, ए आलं, एचा उच्चार आला पेट. ओके. ए ह्या पीचा उच्चार हे आलेला आहे. हा या पेटचा उच्चार ए आलेला आहे. पेट म्हणजे तुम्हाला म्हणजे पाळीव, पेट ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल, पाळीव प्राणी जंगलीमध्ये. पेट म्हणजे पाळीव प्राणी पण होतोय. किंवा मग ही इज माय पेट फ्रेंड म्हणजे माझा आवडता मित्र आहे. ही इज माय पेट फ्रेंड, ही माझी आवडती मैत्रीण आहे. किंवा मग इट इज अ पेट डिश, हे माझं आवडतं डिश आहे किंवा खाद्यपदार्थ आहे असंही म्हणू शकता. पीठ म्हणजे आवडते, ठीक आहे, आवडता, लाडका, लहान माय पेट बेबी, माझ्या आवडत्या बाळा वगैरे वगैरे म्हणतो ना आपण तसं, ते आवडता, लाडका वगैरे वगैरे. पेग, पीईजी. पुन्हा हा जो ए आलाय कशाच्या आलाय, ए आलाय म्हणजे मात्रेचा आलेला आहे. ए पेग. पेग म्हणजे काय, मेक मारणे, मेक मारणे कळतो मला तुमच्या. मेक म्हणजे त्याला काय म्हणू आपण, पाचर मारणे. पाचर, पाचर म्हणजे पाचर. असं एखाद्या लाकूड असं खेळा ठोकला, तो खेळा जर हालायला लागला, पुन्हा त्याला फिट करण्यासाठी काय म्हणू सुद्धा आपण, पाचर. त्याला म्हणायचं मेक. किंवा मग ह्या मेकचा अर्थ पुन्हा अजून काय घेता येईल, एखादं काम जर समजून घ्या कोणाचं होत असेल, एखादं कोणाचं काही काम होत असेल, ते काम होऊ कसं द्यायचं नाही, त्यात मग मेक मारून ठेवायची. मेक मारून ठेवायची म्हणजे ते त्यात चूक करून ठेवायची, जेणेकरून त्याच्याकडून ती दुरुस्तच होणार नाही. त्याही अर्थानं मेकचा वापर होतो, हे लक्षात ठेवा. किंवा निमित्त, किंवा खीळ, किंवा कारण, किंवा खुंटी. खुंटी, खुंटी, खुटी तुमच्या भाषेत जे घ्यायचं ते घ्या. ओके. त्याच्यानंतर हे बघ, आर ई म्हणजे ह्या हिचा काय झाला, ए झालेला आहे उच्चार. आता RECIPE, रेसिपी. काय, रेसिपी. आता आरी इथं झालं रे, हा इथं रे, हा इथं झाला पी, रेसिपी. किंवा मग तुम्ही ही घ्या, पहिली व्हेरायटी दिली तर ही, हे झाला या, इथं झाला ए, या हिचा उच्चार झाला रे, रे. नंतर रेसिपी, ई, पी. म्हणजे या ठिकाणी याचं झालं ई, हा उच्चार या ठिकाणी झालेला आहे. हा ई का म्हटलाय, कारण वेलांटी कोणची दिली मी, पहिली. रेसिपी. बघा, एकाच शब्दामध्ये दोन ई आलेले आहेत. एका ईने मात्र्याचं काम केलंय, तर दुसऱ्या ईने कायचं काम केलंय, वेलांटीचं काम केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. मग रेसिपी म्हणजे काय, पाककृती, पाक, स्वयंपाक, पाककृती. आपण म्हणतो तिच्यामध्ये फार चांगली पाककृती म्हणजे ती फार चांगला स्वयंपाक करते, ती रेसिपी. काय बनवलंय आज रेसिपी मध्ये, आजची काय रेसिपी गड्या, आज आहे ना आपण वरण पोळी बनवली, आज आहे ना मस्त चिकन हंडी केली, आज आहे ना चांगली मटन हंडी केली, आज आहे ना चांगले भजी वडे केले किंवा मग दही वडा केला, ती रेसिपी. ओके. चला त्यानंतर यस सिमिली, याचा विचार केला आपण, सिमिली. आपण या इकडे जर बघितलं तर या ईचा उच्चार ई काय अर्थाने आला, मग ली, ली. आता बघा इथं वेलांटी दिल्यावर सुद्धा या कायसाठी वापरतो आपण, वेलांटी, यासाठी वेलांटी. परंतु इथं पण ई कायसाठी वापरलंय, त्यासाठी वापरलंय, इथं वेलांटीसाठी वापरले गेलंय. तसं तर ई आपण कायसाठी वापरतो, मात्रेला वापरत असतो. परंतु या ठिकाणी जे आहे तर इथं वेलांटी सी, मी, ली आहे असा याचा उच्चार होतो. म्हणजे ली, 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 ही दुसरी वापरलेली आहे आपण.
लक्षात आलंय? अशा स्वरूपाचे अनेक शब्द येतील, त्या शब्दाचा तुम्हाला सराव करायचा आहे. आपलं काय करायचंय आता यानंतर आपल्याला बघायचंय की आय, तसं तर आय म्हणजे डोळा होता आहे, आय म्हणजे डोळा, परंतु हा वेगळा आहे. हा आपला जो आहे तर ए ई आय ओ यू, इथे काही 5 स्वर आहे. या 5 स्वरामधला हा जो काही आय आहे, हा आय हे जे काही वावेल्स आहे, ह्या वावेल्स जर शब्दामध्ये आला असेल तर त्याचा उच्चार कसा होतो तो बघायचा आहे. तर ह्या आयचा उच्चार जवळपास जो आहे मॅक्झिमम जास्तीत जास्त जो आहे ते ई म्हणूनच होतो. एक लक्षात ठेवायचं, खास जास्तीत जास्त आयचा वापर ई म्हणूनच होतो. काय म्हणून होतो? जास्तीत जास्त वापर ई ई ई ई. ई म्हणलं की वेलांटीच, बरोबर ना? मग ती पहिली असेल वेलांटी किंवा दुसरी वेलांटी असेल, ई ई हा जास्तीत जास्त होतो. त्यानंतर मग ही दुसरी ई, त्यानंतर आई, आणि याकडे लक्ष द्यायचं, शब्द वाचत असताना आय आई असं तो उच्चार होतोय. ते कोणते शब्द आलेले आहेत त्या शब्दाला आपण बघू आणि त्यानुसार आपण जर उच्चार केला, असे अनेक शब्द येणार आहेत आपल्या पुढे चालत. जसं जसं वर्ग वाढेल तसं आपल्या वाचनात लिखण्यात येणार आहे. त्यातले काही शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. जसं की आता या ठिकाणी आपण बघितलं की आईचा उच्चार ई उलागलाय, ई उलागलाय, आई आणि आई असा व्हायला लागलाय. त्यातला आपण एक जनरल शब्द घेतला, तुम्हाला माहिती इफ म्हणजे, तुम्हाला माहिती इफ म्हणजे जर. आता काय होते त्याचं आय एफ, इफ आहे ना, ओके. इफ इफ, त्यानंतर इन 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 म्हणजे आय एन ई ई, तो आहे तुमचा तो ई, ठीक आहे, ई. त्यानंतर एफ आय डबल एल, ठीक आहे, ती पण हाच ई आहे, बरोबर आहे का? फी 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 ई म्हटलं तुम्हाला, ई ई फी. त्यानंतर हा एफ आय एस एच, काय आहे? जो शब्द आहे त्या शब्दाला महत्व देणं गरजेचं आहे. की नेमकं आय आला तर आयला महत्व देणं गरजेचं आहे. आयला महत्व द्यायचं म्हणजे आय काय उच्चारतोय, आयचा कोणता ध्वनी निघतोय याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग एफ आय तर याला फिश फी फी, म्हणजे याचा जो आहे तो ई कडे त्याचा उच्चार निघतोय. त्यानंतर बी आय टी, ठीक आहे. आता बघा इथं बाय बाय म्हणजे काय आला, बघून घ्या, आई आला, बाई, ठीक आहे. म्हणजे या आयचा जो वापर या ठिकाणी आई म्हणून झालेला आहे. नाही तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बिटे असं करणार ना, बिटेच म्हणणार ना. त्यामुळे बीआयटी शब्द वाचायचे असतील, लिहायचे असतील तर आलेला शब्द 2 ते 3 वेळेस वाचला तर नेमका आपल्याकडून योग्य उच्चार हा निघत असतो. तुम्हाला मी वारंवार हे सांगतो, लक्षात ठेवा. याचा उच्चार झाला बाईट, बाई 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 आई आई बाई बाई, ओके. त्यानंतर इथं पण यायचा एमआयएनई, माई माई आई आईच ना, आई 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 आलेला आहे, आई असा उच्चार आलेला आहे. अशी शब्द येतील तुमच्या वाचनात लिखाणात, त्यावेळेस तसाच उच्चार झाला पाहिजे. माइंड, माइंड म्हणजे माझा माझी माझे, ओके. इथं तेच आहे एमआयसी, माइंड 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 माई आई माई. शब्दाला मी काय म्हणलं फील झाला पाहिजे. तो काय काय त्याच्यात येऊ लागले. तुम्हाला चहा म्हटल्यानंतर लगेच दिसतं ना, लगेच साखरही दिसती, दूधही दिसतंय, पत्ती दिसती, अद्रक पण दिसतोय, चहा मसाला पण दिसतोय. चहा म्हटल्यावर ना चवदार लागल्यावर सांग चहा मध्ये काय काय, अरे चहा मसाला बी
अद्रक पण लागू राहिली. मला गुळाची वाटती बर का. बकरीची दुधाची ना ओळखता येते की नाही. हा बकरीची दुधाची ओळखता येते, गाईच्याही दुधाची ओळखता येते, म्हशीच्याही दुधाची ओळखता येते. तर तुम्हाला येते की नाही माहिती, परंतु मला येते ओळखता. लक्षात ठेवा. आणि गुळाची आता लगेच ओळखता येते. लक्षात ठेवा. ओके. तर त्या आपल्याला पिल्यानंतर फील होतंय, जाणवतंय. कसं या प्रत्येक शब्द उच्चारत असताना तोंड, दात, जीभ, कंठ हा कसा बाहेर काढतोय तो शब्द, त्याला फील करून तो म्हटला गेला. पण मग माई म्हणजे या ठिकाणी आई सिनेमर आई 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 म्हणजे झालं माईस. तिथं तुम्ही काय करसाल, मिके. तुम्ही असंच वाचणार ना, मिकेच वाचणार ना, बरोबर आहे का. मिके वाचणार, कोणी मिसे वाचणार, मिशे असं वाचणार काही जण. ते MIC आहे, माईस. लक्षात ठेवा. नंतर असर्टिव्ह. असर्टिव्ह. आता हा जो आहे, हा जो आय आलेला आहे, हा कसा उच्चारतोय आपण आता. असर्टिव्हला उच्चारा बरं हळूवार. सांगा असर्टिव्ह. असर्टिव्ह. म्हणजे या ठिकाणी असर्टिव्ह म्हणजे या ठिकाणी थोडस दीर्घ त्या आईचा उच्चार या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी काय दिलंय, डायजेस्टिव्ह. हा आता हे विचार आहे, जे डायचं झालं, डायचं झालं, जे 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 या ठिकाणी अचा या ठिकाणी त्यांनी आपला उच्चार होण्याचं आपलं जाणवत आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर एफ आय आणि फाय तसं याचं फॉरेन लँग्वेज फाय. आपण काय म्हणतो, आपल्याला म्हणत झालं तर आपण काय म्हणणार, फायर. आपल्याकडे फायर म्हणू आपण त्याला. आपल्याकडे फायर फायर जाळ लगा असं म्हणतो. परंतु त्या भाषेत फायर म्हणजे हे आय जो या आईनं जो काही काम केलंय, त्या आईनं काय काम केलंय, फाय 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 फाय. त्याच्यामुळे मी काय म्हणलंय, प्रत्येक शब्दाला फील करा. फाय 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 आई आई आई. शब्दाला गावरान फील नाही करायचं आपलं. फायर असं नाही करायचं. फायर र कसा आहे लगे असं जसं लगेच झोपलेला आहे समजून घेतो. असून नसलं फाय फाय म्हणजे आई 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 हा त्या ठिकाणी त्याचा उच्चार व्हायला लागलेला आहे. त्यानंतर HIRE हाय हाय. इतर आपण काय म्हणून HIRE हियर हियर म्हणतात. हियर इथं कसं काय हाय 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 म्हणजे या ठिकाणी हाय नाही आई आहे याला. हाय 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 म्हणजे शेवट हाय हाय असं याला. त्यानंतर वाईफ. इथं वाईफ कसं आहे, वाईफ. आपण डायरेक्ट आपल्याकडे हे वाईफ
पण त्याचा उच्चार कसा आहे ओरिजिनल मध्ये? वाय. वाय म्हणजेच आ ई अ वाय. आय वाय. वाईफ नाही, वाय. वाईफचा उच्चार या ठिकाणी आपण जे करतो तो तसा वाय असा आहे, लक्षात ठेवा. या आईचा उच्चार केला. त्यानंतर आता आपल्याकडे बर्ड लगेच बदलून मोकळा होतो आपण. पण याचा कसा उच्चार आहे? ब ब ब. म्हणजे हा काय काम करू लागलं इथं? आय काय काम करू लागलं इथं? ब च काम करत ब ब च काम करू लागलं ना. ब का बीर्ड करता तुम्ही? बीर्ड करता का बर्ड करता? च काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये इथं पण बघा आपण लगेच तिथं बदलून टाकतो, बर्थ करून टाकतो. बर्थ पण कसं आहे तो? BIRTL. म्हणजे ह्या आयनं काय काम केलंय? अचा जो आहे अचा उच्चार या ठिकाणी निघतो. इथं आपण काय करू? डर लगा असं डर. पण हे कसं आहे? म्हणजे ह्या आयचा जो उच्चार आहे येतो, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचे अनेक शब्द आहेत. या अनेक शब्दाला आपलं क्रमिक पाठ्यपुस्तक, तुमचं इंग्रजीचं पुस्तक वाचन करत असताना ते बघायचंय आणि त्यानुसार तुम्हाला सराव करायचा. त्यामुळे सराव, वाचनाचा कंटिन्यू सराव करणं गरजेचं आहे. आपलं 3 ते 4 वेळेस वाचा. वाचल्यानंतर उच्चार करण्याचा प्रयत्न करा. आणि आता हे आपण येई आय ओ यू बघणार आहे, यातनं असाही उच्चार होतोय, याचा विचार करायचा आणि शब्द बाहेर काढायचा. आणि तुम्ही जो शब्द बाहेर काढणार आहात तो शब्द ओरिजिनल शब्द असणार. चला मग आज आपण या ठिकाणी जे आहे जवळपास 2 जे आहेत तर 2 बघितलेत का? त्याच्या पहिलं ई बघितलंय आणि आय बघितलं. ये आय झालंय आपलं. ठीक आहे, उद्या आपण बघूया. समज में आई बात?